नमस्कार ॲस्पिरंट्स. धर्मदर्शन आणि राजधर्म हे पुस्तक MPSC व UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यताचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या शॉर्ट ओव्हरव्ह्यू सीरीजमध्ये मी लेखक भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एथिक्समध्ये तर विद्यार्थ्यांना गायडन्स प्रोव्हाइड करतोच. त्याचबरोबर हिस्ट्री वैकल्पिक विषय आहे. GS1 मधला हिस्ट्रीचा पार्ट, आन्सर रायटिंग आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स आणि आपली जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो देखील आपण रन करत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 युनिट काय केले त्या पुस्तकातले कव्हर केले आहेत आणि 7वं युनिट ओव्हरव्ह्यू बघण्यासाठी सुरुवातीला त्याचे 2 लेक्चर किंवा 2 शॉर्ट व्हिडिओज आपण काय केले तर कव्हर केलेले आहेत. ते जर तुम्ही अगोदर बघितलं नसेल तर कृपया ते अगोदर बघून घ्या, मग तुम्हाला हे पुढचं व्यवस्थित समजेल. यामध्ये आपण कार्यसंस्कृती आहे तर ती डिस्कस केलेली, त्याचा जो मूळ कॉन्सेप्ट आहे तो आपण डिस्कस केलेला आहे. भारतामध्ये कार्यसंस्कृती कशी, सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कार्यसंस्कृती कशा पद्धतीने बदलते तो भाग देखील आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधली जी कार्यसंस्कृती आहे ती कशा पद्धतीची आहे, सुदृढ कार्यसंस्कृती म्हणजे काय, नैतिक कार्यसंस्कृती म्हणजे काय, अनैतिक कार्यसंस्कृती म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचं चांगल्या कार्यसंस्कृतीचं जे काही महत्त्व आहे ते काय आहे, त्याच्या भारतामध्ये आव्हाने कुठले आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण डिस्कस केले. वर्क फ्रॉम होमचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे फायदे आहेत ते आपण डिस्कस केलेले. भारतीय फिलॉसॉफीनुसार कर्म हीच पूजा म्हणजे काय, तो जो आपण फिलॉसॉफी तो आपण याच्यामध्ये काय तर डिस्कस केलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सेवा वितरणाची गुणवत्ता, त्याची मूलभूत संकल्पना एक्सप्लेन केली. त्याचे वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत, मग सर्व्हिक्युल मॉडेल्स असेल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आहे, सेकंड ARCचं सप्तपदी मॉडेल असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सेवोत्तम मॉडेल आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग आहे आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये देण्याचं जे प्रतिमान आहे गिविंग मॉडेल तो पण आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला काय तर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने तुमची एनहान्स होईल. मग त्याच्यामध्ये असणार भारतातलं म्हणजे महाराष्ट्रातलं जर बघितलं सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम काय आहे, यामध्ये आपण सार्वजनिक सेवा वितरणामध्ये समस्या कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो वे फॉरवर्ड आहे तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. सार्वजनिक निधीचा विनियोग करत असताना काय करायला पाहिजे, सार्वजनिक निधी म्हणजे काय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की भारताच्या सामान्य वित्तीय नियमांचे जे काही प्रमुख पैलू ते आपण डिस्कस केले. केस स्टडीज सॉल्व्ह करत असताना हे तुम्हाला महत्त्वाचे लागतात. त्याच्यासाठी काय याच्यामध्ये आपण याला कव्हरेज दिलेला आहे. मग त्याचे फायदे, त्याचे नुकसान, वे फॉरवर्ड हा भाग आपण डिस्कस केलेला आहे. भ्रष्टाचाराचे आव्हान काय, मग भ्रष्टाचाराचा अर्थ काय, त्याचे वेगवेगळ्या व्याख्या काय, त्याचे वेगवेगळे प्रकार काय, भ्रष्टाचार कुठल्या स्वरूपामध्ये दिसतो तो भाग देखील आपण काय तर कव्हर केलेला आहे. त्याचे निगेटिव्ह आस्पेक्ट काय आहे, भ्रष्टाचार कमी करण्यामध्ये लिमिटेशन्स काय, मग त्याचे वे फॉरवर्ड काय आणि भारतामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी कुठलं फ्रेमवर्क अवेलेबल आहे तो भाग आपण काय केलेला आहे त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला जर परचेस करायचं असेल त्याची परचेस लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे असणार आहे मित्रांनो आपण तर याचा जो पुढचा पार्ट आहे तो पुढचा पार्ट देखील आपण काय करणार तर कव्हर करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.